मित्रांनो, कसे आहात? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे एक्झरसाईजचं महत्त्व. तर एक्झरसाईजमुळे फॅट लॉस होतो, बस एवढंच. पण ॲक्च्युली बरंच काही आहे. ते काय आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर्स इम्प्रूव्ह होतात. न्यूरोप्लास्टिसिटी इम्प्रूव्ह होते. न्यूरो इन्फ्लेमेशन कमी होतं. म्हणजे आपलं जे मेमरी जे फंक्शनिंग असतं मेमरीचं, त्याच्यानंतर मूड, फोकस, कॉग्निटिव्ह फंक्शनिंग, ओव्हरऑल कॉग्निटिव्ह फंक्शनिंग, आपलं ब्रेनचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर आपलं स्केलेटल सिस्टम झालं, मस्क्युलर स्केलेटल सिस्टम. त्याच्यामध्ये AMPK सेल्स ॲक्टिवेट होतात. ते काय करतात, लिव्हरमध्ये इन्फ्लेमेशन कमी करतात. PCG1 हा जो मायटोकॉन्ड्रियल प्रोटीन आहे तो ॲक्टिवेट होतो, जेणेकरून तुम्हाला जास्त एनर्जी मिळते. त्याच्यानंतर लिव्हर म्हटलं तर लिव्हरचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर तुमचं पॅनक्रियाज झाले. पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन डिमांड कमी करतं. पॅनक्रियाजचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं. ब्लड वेसल्स म्हटलं तर मग आर्टेरियल स्टिफनेस कमी होतो, कारण नायट्रिक ऑक्साईड बूस्ट करतं. जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड बूस्ट होतं. तेव्हा आपलं आर्टेरियल जे स्टिफनेस असतं ते कमी होतं. इनफॅक्ट आर्टरीज फ्लेक्झिबल होतात. त्याच्यानंतर लंग्समध्ये आपली फिल्ट्रेशन कॅपॅसिटी वाढते. कॅपिलरी डेन्सिटी वाढते. फिल्ट्रेशनची एफिशियन्सी वाढते. त्याच्यानंतर जे आपण क्रोनिक इन्फ्लेमेशन म्हणतो, क्रोनिक लो ग्रेड इन्फ्लेमेशन, ते पण कमी होतं. बोन्समध्ये पण टेंडन्सचं स्टिफनेस कमी होतो. कोलाजन सिंथेसिस चांगलं होतं. बोन फॉर्मेशन चांगलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सरसाइज करून प्रत्येक ऑर्गनवरतीच आपला चांगला इम्पॅक्ट पडत असतो. तर जे म्हणतात की एक्सरसाइज करून वेट लॉस होतो, फॅट लॉस होतो, ते नक्कीच खरं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे असे म्हणतात की एक्सरसाइज जास्ती करण्यात काही अर्थ नाही, तर त्यांना तुम्ही हे सांगा की एक्सरसाइज करून प्रत्येक ऑर्गनवरती किती फरक पडतो आणि कसा फरक पडतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.